आज आहे ना, कट्टर 96 कुळे जे मराठी आहेत ना, त्यांना काहीतरी विचारणार आहे. तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये ज्या दलिंदर औलादी आहेत, यांनी जे कृत्य केलंय ना, ते तुम्हाला पटेल का? आणि जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही याचा जाहीर निषेध करून यांना तुम्ही ठोकणार का? बघा हा व्हिडिओ. बघितलं? हे 96 कुळी मराठे असू शकतात का? नक्कीच कमेंट मध्ये सांगा. आणि जर तुम्ही याचे जाहीर निषेध करून तुम्ही जर यांना ठोकणार असाल ना, तर आहे ना, यांना ठोकलंच पाहिजे. का माहितीये का? अरे, आपण आरक्षणाची लढाई जिंकलो हे तितकंच खरंय. संपूर्ण महाराष्ट्राने आनंद साजरा केला आणि करायलाच पाहिजे, कारण आपला ऐतिहासिक विजय. पण कुठेही या लोकांनी, या ज्या मुलांनी हे जे कृत्य केले ना, हे कुठेही महाराष्ट्र खपवून घेणार नाही. अरे, धनगर समाज आणि मराठा समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. धनगर समाजाला शिव्या द्यायची काहीच गरज नव्हती ना. काय गरज आहे धनगर समाजाला शिव्या द्यायची? आनंद साजरा करायचा आहे, साजरा करा. पण मला तरी एकच वाटतं, ह्या दलिंदर औलादी 96 कुळी मराठे असू शकत नाहीत. आणि तुम्ही जाहीर निषेध करून यांना ठोकणार का? आणि यांना ठोकलंच पाहिजे. यांची जागा यांना दाखवलीच पाहिजे की आपण काय चूक केली. अरे, एकीकडे धनगर समाज आपल्या खांद्याला खांदा देऊन आपल्या सोबत आहे, आपल्याला साथ देतोय, आणि आपण त्यांना शिव्या देणार का? नाही यार. महाराष्ट्र कुठेही खपवून घेतल्या जाणार नाही या गोष्टी, की कुठेही कोणाच्याही आईला शिव्या दिल्या जातील. हे कुठेच खपवून घेतलं जाणार नाही. या दलिंदर औलादी जिथं दिसतील ना, तिथे यांना ठोका आणि यांना यांची लायकी दाखवा. 96 कुळी मराठे असं करू शकत नाहीत, कारण महाराजांचे आपल्यावर संस्कार आहेत. महाराजांनी प्रत्येक स्त्रीला आई समानतेचा दर्जा दिला. प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ. आणि मराठ्यांनो, बघितलं का? आपल्या जातीला बदनाम करणारे ना, आपल्यातलेच काही अशा दलिंदर औलादीत बांडगुळ आहेत. फक्त व्हायरल होण्यासाठी काहीतरी असे नालायक कृत्य करतात. आपली जात बदनाम झाली नाही पाहिजे. यांना जिथल्या तिथं ठोका. धनगर आणि मराठा एकच आहेत, एकच राहू द्या. हात जोडून विनंती.